सेवा करता तर तुम्ही अतिशहाणपणा करायचं नाही. तुमची सेवा करता तर तुम्ही अतिशहाणपणा करायचं नाही. गुरु नानक चौकातील महिला हॉस्पिटलमधील धक्कादायक व्हिडिओ आला समोर. गरोदर महिलेला चक्क फरशीवर झोपवण्याचा अजब पराक्रम. परिचारिका म्हणते जास्त शहाणपण करायचं नाही. वेदनेने तडफडत असलेल्या गरोदर महिलेला फरशीवर झोपवण्याचा अजब प्रकार. सोलापूरच्या गुरु नानक चौकातील नव्याने सुरू झालेल्या महिला हॉस्पिटलमधील एक धक्कादायक व्हिडिओ लोकप्रधान न्यूज चॅनलच्या हाती लागलेला आहे. गुरु नानक चौक येथील महिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका गरोदर महिलेला चक्क हॉस्पिटलच्या फरशीवर झोपवण्याचा अजब पराक्रम तिथल्या परिचारिकेने केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. गरोदर महिला वेदनेने तडफडत असताना या संदर्भात पतीने जाब विचारला असता पतीला परिचारिकेने जास्त शहाणपण करायचं नाही असे सांगत दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भातील व्हिडिओ लोकप्रधान न्यूज चॅनलच्या हाती लागलेला आहे. रुग्णसेवक बसवराज कोळी यांच्याकडे देखील ही तक्रार गेली असता बसवराज कोळी यांनी तातडीने गुरु नानक चौक येथे नव्याने झालेल्या महिला हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आणि संबंधित परिचारिकेची चौकशी केली. नेमकं महिला हॉस्पिटलमध्ये काय घडलं पहा लोकप्रधान न्यूज चॅनलचा हा विशेष वृत्तांत. तुम्हाला इथे आतमध्ये यायला अलाउडच नाहीये, समजलं का? हा तमाशा तुम्ही शहाणपणा करायचं नाही. मला काय करणे मॅडम, मी काय करत नाही. तुमची सेवा करता तर तुम्ही अतिशहाणपणा करायचं नाही. मी कोणाला काय करत नाही. सिझरिंग करा म्हणाला ते मावशी त्यांना बाहेर काढा. माचारला आहे. इकडे नवीन सिव्हिल हॉस्पिटलला माझ्या आमच्या घरच्यांना डिलिव्हरीसाठी आणलं होतं गुरुवारी 3 वाजता. दुपारी 3 वाजता आणलं की आणि 4 वाजता ॲडमिट करून घेतले. 4 ते सकाळी 6पर्यंत लय त्रास घेतलेत आणि बेडवर पण झोपवले, खाली झोपवले आणि लय त्रास दिले. त्यांनी रात्री पण बघितलं नाही, लक्ष दिले नाही, दुर्लक्ष केले आणि 4 डॉक्टर आहेत, सगळे झोपून टाकले त्यांनी. आम्ही 3-4 वेळा बोलवलं की येऊन अजून आम्हालाच बोलतात की शांतपण करू नका, एवढं सगळं व्हिडिओ काढायचे नाही, काय नाही आणि सगळं भाषा पण बरोबर नाही, सगळं कसं पण बोलते. आणि सकाळी भांडण केल्यावर तेव्हा नेलं ते डिलिव्हरीसाठी, नाहीतर अजून 5-6 तास थांबावून सांगते. आता बेबीचं पोझिशन पण बरोबर नाही, आता ICUमध्ये ठेवले आणि तर सगळं पूर्ण दुर्लक्ष आहे आणि काय करायचं कळलं नाही. आणि फोन केलो पोलिसांना, ते शहर येऊन आता सगळं व्यवस्थित करून दिलेत आम्हाला. नमस्कार, मी बसवराज देवंशती कोळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वैद्यकीय शहर अध्यक्ष. आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे अध्यक्ष संतोषभाऊ पवार जिगरदेव बाबा यांच्या नेतृत्वाखाली रुग्णसेवा म्हणून काम करीत असतात. आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की माचारला हा पेशंट गुरुवारी दुपारी 3 वाजता पेशंटला डिलिव्हरीसाठी घेऊन आलेला आहे. या डिलिव्हरीसाठी घेऊन आले तर त्यांच्या पेशंटला कोणीही लक्ष दिलेलं नाही. लक्ष दिलं नाही म्हणून ह्यांनीच सांगण्यासाठी गेलात तर ह्यांनाच सांगलं की तुम्ही शहाणपणा करू नका, तुम्हाला कोण आत एंट्री झाली आहे. पण पेशंटला एकटाच आत सोडलेले आहेत. पेशंटच्या जवळ कोणी नाही, कुठला डॉक्टर नाही, कुठला स्टाफ नाही. मी एवढंच सांगतो की तुम्ही स्टाफ नसताना आतमध्ये पेशंटला ठेवता कसा आणि त्याला कळ आली, समजा कळमध्येच अचानक डिलिव्हरी झाली तर तुम्ही काय करता. आणि रातभर तसंच ठेवलेलं आहेत, रातभर आतमध्ये एकटीलाच आहेत आणि बाकी सगळे बाहेर झोपलेले आहेत. तर त्यासाठी ते आज सकाळी यांना माचारला यांचा कॉल आला. मी माचारला यांना विचारलं की पेशंटला असं करत आहेत. मी मॅडमला विचारलं तर आमच्याकडनं चूक झालेली आहे असं बोलायला नाही पाहिलं होतं, आम्ही दुर्लक्ष केलेले आहेत. तरी आमच्या इंगळे मॅडमला सांगून आम्ही योग्य ते त्यांच्यावर कारवाई करतात. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एवढं सांगतो इच्छितो की तुम्ही तर इंगळे मॅडमवर योग्य ते कारवाई नाही केलं तर आम्ही आंदोलनाला उतरू. काय थाळी, काय बेत, काय चव, ओकेच आहे सगळं. अस्सल खवयांसाठी अस्सल मेजवानी. गव्हाणे बंधू यांचे फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल गावरान तडका. अस्सल गावरान चवीचं मटण आणि चिकन गावरान तडका. आमच्या येथे चिकन थाळी, मटण थाळी, जत्रा मटण थाळी, चिकन उकड, मटण उकड आणि गावरान चिकन थाळी, तेही आपल्या बजेटमध्ये उपलब्ध. सकाळी 11 ते 4 आणि संध्याकाळी 7 ते 11 आपल्या सेवेत रुजू. आमचा पत्ता रंगभवन चर्च समोर 7 रस्ता रोड सोलापूर. संपर्क 85 52 06 02 23 आणि 96 57 51 22 18.